अनुभव मला येतो रोज प्रयोगागणिक. नाही, याच्यामध्ये म्हणजे ते बहुतेक सचिन तूच म्हटलेस की या नाटकामधल्या प्रत्येकाला भूमिका आहेत. हो, प्रत्येक कॅरेक्टरची म्हणून एक भूमिका आहे. ते त्यांच्या भूमिकांशी ठाम राहतात नाही. म्हणजे ते काय तू म्हणाला, बदल होतो तो फक्त माझ्यात होतो. म्हणजे त्याचं कारण असं की ही माझी पत्नी, माझी मुलगी, घरात येणारा मामा सुयश किंवा सोमनाथ आणि शांताबाई, ही सगळी समाजातली 5-6 जी प्रतीकं आहेत ती आहेत. आणि प्रत्येकाशी वागताना बदल फक्त ह्याच्यात घडतो, ती माणसं बदलत नाहीत. आणि हे बदल ह्याच्यात घडतो तो अशा करता की नट म्हणून मी माझ्या भावभावनांचा मला अभ्यास करता येतो, मला पाठीमागे वळून पाहता येतं. आणि नटाचं आपण असं म्हणतो ना की एक समोरचं व्यक्तिमत्व, एक आत असलेलं व्यक्तिमत्व, हे त्याला दोन्ही पाहता येतं. तर तसा बदल फक्त विवेक जयंतमध्ये घडतो आणि बाकी पात्र तशीच राहतात. आणि तो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की माझ्यात झालेला जो बदल आहे तो तुम्हाला दिसत का नाही, आणि जर तो तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही तसे माझ्याशी वागत का नाही. याला ना नाटकामध्ये चांगलं व्याख्यात सांगायचं झालं तर याला प्रोग्रेशन असं आपण म्हणतो. जसं आपण म्हणतो की प्रेक्षक नाटक बघायला बसण्यापूर्वीचा प्रेक्षक आणि नाटक संपल्यानंतरचा, तसं हा रोल आहे विवेक जयंतचा. तो सुरुवातीला अगदी पण तुम्ही आधी चॅनलला विचारा राव. कारण नंतर ते मग म्हणतात हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, मग माझी लुक टेस्ट घ्या राव. नाही मग तो पुस्तकं आणतो, मग तो त्या पुस्तकांचा अभ्यास करतो. हळूहळू त्याच्यात म्हणजे तो साधारणतः तो तितकाच एक जुजबी नट आहे. आणि त्याला हे इतकं सगळं घेतल्यानंतर त्याला असं वाटतं की ह्याचा मी खूप अभ्यास केला पाहिजे आणि मी ह्यातनं उभं राहिलं पाहिजे. आता त्यावेळेला तो जे म्हणताना सुद्धा असं म्हणतो ना की ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये मला काय उजवं व्हायचं ना डावं मला ना उजवं व्हायचं ना डावं व्हायचंय, मला ना राजकारणात जायचं ना चळवळीत जायचंय, मला या सगळ्याच्या मधोमध माणूस असल्याची जाणीव हृदयाला मदत होते, द्वेष गळून पडलाय, हे तुला कसं काय खटकतंय. हेच हा जो भाग आहे ह्या इथपर्यंत तो इतका साधारण नट पोचतो किंवा त्याला अनेक त्या सगळ्या प्रवेशांची मदत होते. पण त्या प्रत्येक प्रवेश मी एक तर मनाला लावून घेतो आणि म्हणजे त्यातली ती रचनाच अशी झाली आहे नाट्यबंधाची की ते त्याच्यावरती येतं. म्हणजे ते ह्याच्या बाबतीत घडतं. असं करत करत तो तिथवर येतो आणि तो शेवटी फ्रीडम ऑफ माइंड इज दी प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स ह्या वाक्यापर्यंत तो यायला, म्हणजे फ्रॉम दॅट की हे तुम्ही चॅनलला विचारा राव, हे मी काहीतरी रोज पर डेचा एक नट आहे आणि तुम्ही एकदा काहीतरी मला 4 दिवस बोलवता आणि 10 दिवस बोलवता असं नाही वगैरे. म्हणजे इतक्या ह्याला ही इतकी मोठी इतक्या मोठ्या विचाराचा प्रवाह मिळतो किंवा निर्णय मिळतो. हा जो सगळा नट म्हणून प्रवास आहे ना, हा मला खूप आता